हॅलो अँड वेलकम टू पैज किचन। तर आज आपण करणार आहोत मसूर आंबट। ही एक GSB क्विझिन आहे। तुम्ही मसूरची आमटी म्हणू शकतात। कोकोनट ऑइलमध्ये होते ही। तर 1 वाटी मसूर रात्री मी ते भिजत घातली होती। सकाळी ह्याला वेचायचं 2 पाण्यात धुवून ह्याला पाणी आणि मीठ घालून शिजत ठेवायचं आहे। हे तुम्ही कोकोनट ऑइलमध्ये न करता तुम्ही तुमचं साधा तेलामध्ये आपले रेग्युलर ऑइलमध्ये पण करू शकताय। तर ह्यासाठी मसाला बघूया। मसूर शिजेपर्यंत ओला नारळाची वाटी 1 घेतली आहे, चिंच घेतलं आहे, लिंबाच्या पेक्षा छोटं थोडं कमी, हिंग, 1 चमचा हळद आणि 2 प्रकारची मिरच्या घेतल्या आहेत तिथे, काश्मीरी मिरच्या आणि बेडगी मिरची। काश्मीरी रंग येण्यासाठी आणि बेडगी मिरची तिखटपणा येण्यासाठी। तर 1 चमचा तेलामध्ये आपल्याला ह्या मिरच्या आणि धणे भाजून घ्यायचं आहे आणि चिंच आणि खोबरं जे आहे त्याच्याबरोबर आपल्याला फाईन पेस्ट मिक्सरमध्ये करून घ्यायचं आहे। ह्या प्रकारे आता आपली मसूर तिथे 50% शिजली आहे, पण पूर्ण शिजवायची नाही आहे। आणि ह्यातलं पाणी शिजायला ठेवताना तुम्हाला जर घट्टपणा म्हणजे घट्ट ग्रेव्हीसारखं पाहिजे असेल तर पाणी थोडंसं कमी घालू शकताय। तो मसाला आपण जो वाटलेला होता ना तो ह्याच्यामध्ये मिक्स करायचा आहे। व्यवस्थित हलवून ह्याला हाय फ्लेमवरती शिजू द्यायचं आहे। हिंग घालायचं आहे। इथे मसूर आपण पूर्ण शिजवून घ्यायची आहे। मसाल्यामध्ये शिजल्यामुळे तो तिखटपणा वगैरे सगळा मसूरमध्ये जातो। हे बघा मसूर आपली शिजली। आता आपण फोडणी करायची आहे। इथे मी 2 टेबलस्पून कोकोनट ऑइल घेतलं, नारळाचं तेल, खोबऱ्याचं तेल, त्याच्यात राई आणि कढीपत्ता घालायचा आणि ही फोडणी त्यावर ओतायची आहे। कोकोनट ऑइलमुळे एक वेगळी छानशी टेस्ट येते ह्याला, त्यामुळे एकदा करून नक्की बघा। झाली आता ही आपली भाजी तयार। फार कमी इन्ग्रेडियंट्स लागतात आणि पटकन होते। सर्विंग बाउलमध्ये काढून राईस आणि चपातीबरोबर एन्जॉय करा। रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।